गाईज आता आपण चाललो आहोत महाबळेश्वरला. आल्यावर सगळ्यात मेन काय करतात माहिती आहे का? काय भेटते महाबळेश्वरला? स्ट्रॉबेरी. तर आता आपण चाललो आहोत स्ट्रॉबेरीच्या फार्ममध्ये स्ट्रॉबेरीज तोडायला. तोडून मस्त फ्रेश फ्रेश स्ट्रॉबेरी आम्ही घेऊ. तर चला तुम्हाला दाखवते. मी खूप एक्सायटेड आहे. मी हे सगळं फर्स्ट टाइम करते म्हणून मी भरपूर एक्सायटेड आहे. चला. तर मंडळी हे बघा, हे आहे स्ट्रॉबेरीचं फार्म. स्ट्रॉबेरी लागलेल्या आहेत आणि तुम्हाला आता मी एक स्ट्रॉबेरी काढून दाखवत आहे. इथे ही बघा, ही आहे मस्त फ्रेश स्ट्रॉबेरी आणि मला तर बघूनच तोंडात पाणी येतंय. एवढी मस्त फ्रेश आहे. हे बघा, एकदम फ्रेश, कुठे डाग दूग काहीच नाही आहे तिला, पूर्ण फ्रेश. ओके, तर चला मग आता मी तोडते आणि मग आपण तोडल्यानंतर भेटूया. पाव किलो मध्ये काय होईल तिचा? 3 किलो तर ते अशीच खाईल. गाईज मी ते तोडते, मस्तपैकी असेल रेड रेड स्ट्रॉबेरी. हे बघा, एक खाऊ का? हा ना. खूप मस्त आहे, एकदम गोड गोड आणि फ्रेश. चला मग आता आपण हार्वेस्ट करतोय स्ट्रॉबेरी घरी, म्हणजे घरी न्यायला. तर चला या, मस्त आपण रेड रेड अशा स्ट्रॉबेरी हार्वेस्ट करूया. अशी बघते रेड कोणती झाली आहे तीच घेईल मी. ही रेड झाली आहे, तर हिला आपण हार्वेस्ट करतोय. मस्त अशी फ्रेश स्ट्रॉबेरी. नाही, ही रेड नाही झाली. इथे बघू शकता कसली मोठी स्ट्रॉबेरी आहे. आणि आपण, म्हणजे मी बिलीव्ह नाही करत आहे की मी हार्वेस्ट करते स्ट्रॉबेरीज. इथे पण एक आहे आतमध्ये. वाव, काकाने शिकवल्याबरोबर वाव, हलक्या हाताने खेचायला. तर इथे पण मस्त अशा रेड रेड स्ट्रॉबेरी लागलेल्या आहेत. आय कांट बिलीव्ह गाईज की मी स्ट्रॉबेरी अशी हार्वेस्ट करते. मी अजूनपर्यंत पार्सलच्या स्ट्रॉबेऱ्या खाल्ल्या आहेत, कधी असं फार्ममध्ये तोडून, आणि तो एक्सपिरियन्स कधी घेतलाच नाही. पण खूप छान वाटतंय, खूप भारी वाटतंय. नाही झाली ना. बघू शकता गाईज अशी रेड रेड अशी स्ट्रॉबेरी. आणि मी नाही बोलले तरी तुम्ही बघा हा व्लॉग, म्हणजे हा व्हिडिओ बघा. स्ट्रॉबेरी काढतानाचा खूप सॅटिस्फाईंग आहे. तर गाईज स्ट्रॉबेरी 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 ये. अजून आपण स्ट्रॉबेरी तोडूया यापुढे. असं रेड दिसत नाही आहे एवढं, कारण की सकाळी काकूंनी हार्वेस्ट केलेले आहेत. तरी पण अजून आहेत स्ट्रॉबेरी. परफेक्ट स्ट्रॉबेरी, परफेक्ट. तर हे काकांचं फार्म आहे, जे आम्ही इथे स्ट्रॉबेरी तोडायला आलेलो आणि ते आम्हाला मस्त अशी स्ट्रॉबेरी तोडून देत आहेत. बघितलं काका? तुमचं नाव? रामचंद्र मोरे, जावळी. हां, आणि हे शॉप तुमचं कुठे आहे स्ट्रॉबेरीचं? जावळी फाटा. जावळी फाट्यावर शॉप आहे. शॉपचं नाव काय तुमच्या? मायरा जनरल स्टोअर, स्ट्रॉबेरी फार्म. अच्छा, तर तुम्ही डिटेल घ्या आणि तुमचा नंबर सांगा ना काका. 76 66 83 16 19. हां, जर तुम्ही महाबळेश्वरला येत असाल तर नक्कीच हा नंबर नोट डाऊन करा आणि काकांकडनं मस्त मस्त अशा फ्रेश स्ट्रॉबेरी घ्या. इथे बघू शकता एकदम फ्रेश आहेत. मी आता व्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलंच आहे, काढलेले आहेत करून. एकदम फ्रेश आहेत आणि ऑर्गॅनिक पण आहेत. नाही, ऑर्गॅनिक ऑर्गॅनिक आणि सगळं ऑर्गॅनिक आहे. सगळं
सगळं ऑर्गॅनिक आहे. नक्कीच या आणि मस्त मस्त अशा स्ट्रॉबेरी घेऊन जा तुम्ही घरी. ओके फाईन, थँक्यू काका. तर हा शॉप आहे काकांचा आणि या शॉपच्या जस्ट मागे काकांचा फार्म आहे जिथे आम्ही आता स्ट्रॉबेरी तोडत होतो. तर हे जनरल स्टोअर आहे काकांचं आणि त्याच्याच बाजूला स्ट्रॉबेरी. ही स्ट्रॉबेरी पण आत्ताच तोडलेली आहे, पण मला लाईफमध्ये मी कधी स्ट्रॉबेरी अशी झाडावर बघितली नाही आणि तोडली नाही, म्हणून मी पहिल्यांदा अनुभव घेतला या गोष्टीचा. आणि थँक्यू काका आम्हाला तुम्ही जाऊन दिल्याबद्दल तिथे. आणि खूप छान अशी बघा फ्रेश स्ट्रॉबेरी आहे आणि मी पण म्हणते ती फ्रेश आहे. तर चला नक्कीच काकांकडे या, तिथे काकांचा नंबर देखील मेन्शन आहे बोर्डवर. तर या आणि तुम्ही विजिट करा आणि फ्रेश स्ट्रॉबेरी काकांकडनं घेऊन जा. गाईज एवढं म्हणजे नशीब आज माझा आहे ना, सिरियसली सांगते तुम्हाला. हे बघा समोरून आता शेळ्या येत आहेत आणि मी आता यांच्यासोबत फोटोशूट करणार आहे. किती भारी दिसत आहेत बघितलं, किती मस्त वाटत शेळ्या. हे बघा किती मस्त वाटत शेळ्या. शेळ्यांची पिल्लं पण, बकऱ्या आहेत, बकऱ्यांची पण पिल्लं आहेत, बकरी पण आहे याच्यामध्ये. तर गाईज आम्ही फायनली आता महाबळेश्वरमध्ये पोचलो आहोत. थोडंफार फिरलो तर थोडं थकलो आहेत, तर त्यामुळे आम्ही आता इथे रूम घेतली आहे आणि त्याचा टूर मी तुम्हाला देणार आहे. अगोदर तुम्ही इथे बाहेरचं बघू शकता, किती मस्त आहे ॲम्बियन्स यांचा. फ्लावर्स वगैरे आहे तिथे सगळे. हे बघा फ्लावर्स वगैरे सगळं इथे. स्विमिंग पूल आहे, सगळं आहे आणि खूप मस्त मस्त असे फ्लावर्स आहेत जे मला भरपूर आवडले. बघा हा कलर खूप छान वाटतो आहे फ्लावर्सचा, है ना. सो चला मग मी तुम्हाला हॉटेलची रूम टूर देते तुम्हाला. तर मग चला दाखवते. आता लगेज येतं आहे आमचं. सो या चला. असा एंट्रन्स आहे, पुढं ते लगेज घेऊन चालले आहे आणि तुम्हाला मी रूम टूर देते आता. हा ॲम्बियन्स आहे आतला रिसेप्शनचा आणि बाकीचा रूम टूर मी देते, ह्यांना जाऊ दे मग देते. सो गाईज मी तुम्हाला आता फायनली रूम टूर देत आहे. सो या चला, आम्ही डुप्लेक्स रूम घेतला आहे, म्हणजे आम्ही एकाच रूममध्ये राहू सगळीजणं. सो या तुम्हाला दाखवते. तर इथे आहे कबोर्ड अँड त्याच्यानंतर येत आहे मस्त असा बेड. ऑफकोर्स बेड तर असणारच आणि त्याच्यासोबत हा मिरर बघू शकता, किती छान वाटतो आहे ना. असा मिरर आहे. इथे टेबल आहे, टी व्ही आहे, परत इथे बसायला जागा आहे आणि ही गॅलरी आहे. गॅलरी मी एकदा तुम्हाला खोलून दाखवते. ते बघू शकता तुम्ही, हा आहे आमच्या रूमच्या गॅलरीमधला व्ह्यू आणि इथे पाळणा देखील आहे. मस्त थंड हवागार आणि मस्त असा पाळणा बघू शकता आणि समोरचा व्ह्यू पण किती मस्त आहे. तर चला या अजून एक तुम्हाला गोष्ट दाखवते मी. तो इथे नॉर्मल वॉशरूम आहे, टॉयलेट आणि वॉशरूम. बाथटब आहे, बाथटब आहे आणि ही मी बाथटब. ओके. आणि हा बेसिन इथे आपल्याला भेटलेला आहे, ते ड्रायर, केस ड्राय करायला. आणि ग्लास आहे याच रूममध्ये. इथे वर शिड्या आहेत, ते झुके रहना पडेगा झुके रहना पडेगा इथे. इथे आहे मस्तपैकी असा अजून एक बेड आणि फॅन आहे. इथे पण टेबल आहे, सगळं काय ठेवायला. इथे छोटी चेअरमध्ये म्हणजे कबर्ड दिला आहे. इथे सुद्धा स्टोरेजसाठी आहे. तर चला आता मग खाली जाऊया. तर हा आहे आमचा छोटासा कॉटेज रूम बघू शकता तुम्ही, ज्याच्यामध्ये डबल बेड आहे आणि किती छान आणि खूप छान आणि वाईब मस्त आहे. इथे सगळ्यात जास्त मला ही गॅलरी आवडली आहे. इथे पण मस्तपैकी असं पाळणा वगैरे आहे बघू शकता तुम्ही. आणि इथला हा
व्ह्यू बघू शकता. इथे गार्डनसुद्धा आहे खेळायला, प्लस स्विमिंग पूल आहे तिकडे. असा गार्डन एरिया खूप मोठा आहे यांचा. आता आम्ही थोडासा आराम करणार आहोत 1 तासभर तरी, कारण की सकाळी आम्ही 3 वाजता सगळेजण उठलेलो आहोत आणि तेव्हापासून आम्ही जागेच आहोत, ड्राईव्ह करतोय, फिरतोय. तर थोडंसं 1 तास आम्ही रेस्ट करणार आहोत आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवेल की पुढे काय आहे. आणि हा व्लॉग तुम्हाला सांगते गाईज 2 पार्टमध्ये येणार आहे, कारण की एका पार्टमध्ये किंवा 3 पार्ट पण बनू शकतं, कारण की एका पार्टमध्ये पॉसिबलच नाही आहे. तर बघत राहा आणि चला मग आता थोडंसं आराम करूया. तर ही आहे आमची अशी छोटीशी कॉटेज रूम, बघू शकता, मस्त वाटते. आणि इथे माझी बॅग ठेवली आहे, तिथे पण आमचं लगेज आलेलं आहे. सो चला आता मी आता चालले झोपायला 1 तास तरी, त्याच्यानंतर मग आपण चेंज करून परत वेना लेकला जाऊया. वेना लेकला नाही, आम्ही कुठे जाणार आहोत ते तुम्हाला पुढे कळेलच, तेव्हाच तुम्ही व्लॉग बघत राहा. गाईज आम्ही तयार झालेलो आहोत. आता कुठे चाललो आहेत मम्मी आपण? आता आपण वेना लेकला बोटिंग करायला चाललो आहे. आणि मम्मीचा स्कार्फ बघा किती मस्त वाटतोय, थंडी आहे इकडे. मस्त वाटतं मम्मीचा स्कार्फ. मी पण कशी दिसते नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि चला आता जाऊया, आपण निघतोय. तयार वगैरे झालो, 1 तासाची झोप घेतली मी, झोपलेली वाटत असेल पण राहू द्या. तर मग आता आम्ही निघतोय वेना लेकला. चला. आणि पार्टी इथे क्रिसमस डेकोरेशन चालू आहे, बघू शकता, क्रिसमस डेकोरेशन चालू आहे मागे. सो चला या आमच्यासोबत. तर गाईज आम्ही आल्यापासून स्ट्रॉबेरीज खातोय. आता हे मगाशी तोडलेले जे स्ट्रॉबेरी होते ते संपत आले ऑलमोस्ट, बघू शकता. स्ट्रॉबेरीज खातोय आल्यापासून सगळीच ना. पुढचं नाही सांगू शकत. गाईज बघू शकता, आता आम्ही चाललोय बोटिंग करायला. इकडे लाईफ जॅकेट घातलेले आहेत सगळ्यांनी, आणि तुम्ही हे बघू शकता लाईफ जॅकेट घातलेले आहेत, म्हणजे बुडलं. मला पोहता नाही येत, मला स्विमिंग नाही येत गाईज, पडले की गेले मी आज. सो चला. तर गाईज बघू शकता आम्ही इथे पॅन्डल मारतोय खाली. आणि मागे ताई बसले डायरेक्शन द्यायला आम्हाला. नाकवा बोटिंग फिरवायला का, हे बोटिंग फिरवायला चाललंय ते पण स्वतःच्या रिक्सवर. बघू शकता इथे भरपूर साऱ्या बोट्स आहेत, खूप मजा येते. पण तेवढी मस्तपैकी मम्मी टेन्शन मध्ये बसली. आणि ते तर आराम के साथ बसलेत, एवढे आराम के साथ बसलेत. आपण नाही मग थांबूया ना, थांबून आपण आराम के साथ बसू. ते त्यांनी थांबवलेत पॅन्डल. ओके. तर गाईज मजा येते. पप्पा कसे बसलेत. झुकेगा नाही साला. गाईज माझा आवाज येतोय ना तुम्हाला, कारण की माईक आहे पण तो इथे आत आहे, तर त्यामुळे. पप्पांनी काय जोक मारला असेल पप्पा तुम्ही. पॅन्डल मारून मारून माझी पॅन्ट फाटली, ती पहिल्यापासून फाटलेलीच आहे. पप्पांना काय काय गाणी सुचतायत. येई छे महाबळेश्वर का मजा, जो वर बघून मी पॅन्डल मारते आणि खाली पाणी आहे. नाही 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 चष्मा क्लायमेट. हा तसं वाटतंय, असं काळा काळा वाटतंय. आज थंडी अशी लागते ना, बाप रे. कसं वाटतंय एकदम रिलॅक्स. मम्मी कसं वाटतंय. मम्मी एक्सप्रेशन नाही वाटत आहे छानचे. पप्पा तुम्हाला कसं वाटतंय. मला ते भरपूर मजा येते. ताई तुम्हाला कसं वाटतंय. एकदम आज किती मस्त अशी हवा लागते यार. इनर घातला त्याच्यामुळे मला थंडीच लागत नाही.
नेक्स्ट टाइम या रिसॉर्ट मध्ये थांबू. आम्हाला तर वाटते त्याला असं वाटतं मी रिक्षावाला झालोय. रिक्षावाला असं अरे हो 1 तास 10 मिनिटात घरी तिथे जवळच फिरू मग वाटलं असतं. इथे आम्ही रिसॉर्ट बघतोय कोणता आहे काय वगैरे लेक व्ह्यूचं. तर मम्मी बोलते मला वाटतं ताज आहे तो जो वरती आहे तो ताज आहे प्रॉपर्टी घेतो. मला तर असं वाटतं जे पण बोटीत बसले असं जीव हातात घेऊन बसले असं. पॅन्डल करतोय आम्ही. डर लगा था है ना राधिका तुमको? हाँ लेकिन मजा आ रहा है. अभी मजा आ रहा है बहुत. पप्पा इथे फोटो काढताना. तर गाईस तिथे एक बघा एक इथे आहे बोट. तर तिथे बायकाच येतं म्हणजे बायका आहेत सगळ्या. तर त्यांनी ही पॅन्डल बोट थांबवली नदीच्या मधोमध आणि तिथे गप्पा मारतायत. म्हणजे बायकांना कुठेही गप्पा मारायला द्या त्यांना कसलं नाही भान नाही राहणार की बाबा हा आम्ही आहो तिथे गप्पा मारतोय ते वगैरे. तर आम्ही ते आता पॅन्डल मारतोय 2 जण आणि मजा घेतोय पण थकवा जास्त लागलाय. तर गाईज आम्ही 1 तासासाठी बोट केली होती आणि त्याच्यानंतर आम्ही 20 मिनिटात बाहेर आलो. 20 ना 25 मिनिट कारण की खूप म्हणजे वैताग आलता पॅन्डल मारायचा. तर मग चला तुम्हाला पुढे दाखवते काय कसं आणि भरपूर आम्ही एन्जॉय करतोय तिथे. सो या तर इथे मम्मीने घेतला आहे चीज कॉर्न. ट्राय करूया. मी घेते भाजलेला मका. गाईज मी इथे खाते मका भाजलेला मस्त एवढ्या थंडीमध्ये. तर गाईज आता आम्ही चाललो आहोत. आमचं झालं आता सगळं बोटिंग वगैरे करून. आता आम्ही चाललो आहोत मॅप्रो गार्डनला. तर चला मग आता सोबत जाऊ आणि बघू काय आहे. तर गाईज आपण फायनली आलो आहोत मॅप्रो गार्डनमध्ये बघू शकता. आता बघूया काय घेऊ काय नाही ते. चला. सो गाईज मी जाणार आहे आता चॉकलेट घेतलायला तिथे. चॉकलेट म्हणजे अशी मला असं ते बांधली आणि तिथे असं तिथे चॉकलेट्स आहेत सगळे आणि ते चॉकलेट विचारायचे जेवढे पण येतील तेवढे आपले. चला ऋतू पाटील चाललेली आहे. मॅप्रो स्कीम बंद करेल. ऋतू किती झाले बघ. रिक्षाला पण पाठवा. एक जाणार. अरे फक्त तो पॅकेट नाही भेटत. खालचा पायाने नाही तू अडवलंय फक्त हातानेच घेतलेस. माझी पॅक गाईज एवढे सारे चॉकलेट्स भेटलेले आहेत मला आणि जे मी पिक केले होते त्यांनी हे मस्त आहे. नाही टाकलं नाही पण त्यांना माहिती होतं. ही सिस्टीम चांगली आहे. हो काय माहिती आहे का. हा ते पोरांना टाकतात हो तिथे. रिक्षाला पाठवतील पण तरी राधिकाने 200 वसूल केले. 200 रुपये म्हणजे 200 ते 400 केले वसूल. 400च्या वर चॉकलेट असतील. बघ ना ओपन कर. मला पाहिजे. सगळी मिक्स आहेत. मिक्स आहे चांगले आहे.
सॉरी चॉकलेट माझ्या एका हाताला मावत नाही म्हणजे एका हाताला याचं वजन अरे तू पायात पण धरली पाहिजे होतीस. नाही ना, पायामध्ये माझी पॅन्ट होती ना त्यामुळे फाटलेली तुझी पॅन्ट आहे ना, त्यात गेले असते 10-12. हा, एक पॅकेट वर गेले असते. माझा फेवरेट. मला तर गाईस तुम्ही व्हिडिओ बघितला असेल, मला असं भरपूर करायला आवडतं काय काय. मी लास्ट टाइम मी व्हिडिओ बघितलेली आणि मग नंतर माझे आव बोलले की तू करशील का, मी बोलले हो करेल. आणि 55च्या आतच म्हणजे माझं वजनच 49 आहे. तर मग पायनॅपल बंद झाला का फ्लेवर? तर आणि इथे बघू शकता भरपूर असे चॉकलेट्स आहेत, भरपूर असे चॉकलेट्स आहेत इथे. तर गाईज सॅम्पल असं काय काय खायला भेटतं इथे. इथे पण आहे. उद्या पोचल्यानंतर बघतो. भरपूर सारे असे सॅम्पल्स आम्ही खातोय, ट्राय करतोय. इथे बॅक टू बॅक सॅम्पल घेते पहिला. हे काय चांगलं लागतं. हा बघू, हा कोणता आहे? मोहितो फ्लेवर आहे. हॅपी हा पेरूचा आहे, तर त्याला मसाला लावून ते बघू शकता. गुड. अजून एक सॅम्पल गाईज, अजून एक सॅम्पल.